मुंबईमध्ये फक्त परप्रांतीयांचे लोंढे येत नाहीये तर मतदारसंघ बनवले जात आहेत। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। सोबत महापालिकेमध्ये जर भाजप सत्तेमध्ये आली तर गंभीर स्थिती निर्माण होईल असाही इशारा राज ठाकरेंनी मुलाखतीमधून दिलाय। दरम्यान ठाकरेंच्या या आरोपाला भाजपनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच असणार असं आशिष शेलार यांनी स्पष्टपणे सांगितलंय। तुम्हाला आता या क्षणी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची परिस्थिती जाणवते का की त्यावेळेला जसा मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्र राहण्यासाठी एकवटला होता तेच वातावरण तुम्हाला आता दिसतंय का? 8-9 महानगरपालिका याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं, नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार, हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत आणि तेच चित्र आता दिसतंय। आणि जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही। काल संध्याकाळी त्यांनी किंवा या मुलाखतीच्या आधी त्यांनी कदाचित चंडूखान्याची डॉक्युमेंटरी बघितली असेल। या चंडूखान्याच्या डॉक्युमेंटरीमध्ये अशा गोष्टी दाखवतात ते दुसऱ्या दिवशी ते बोलतात असत्य असत्य असत्य। जोवर सूर्य चंद्र तारे आहेत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्या करण्याचा विषयच नाही आणि विषय असेल तर यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे। आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो शुभा राऊळ ते संतोष धुरी असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेल काल, यांना सोडून चालले। त्यांच्या बरोबरची लोक यांच्या या मतांवर आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत। मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही। मुंबई वाचवली का? मुंबई खड्ड्यात तुम्ही टाकलेली, त्याला वाचवायचा प्रयत्न आम्ही करतोय। मुंबईचं वाट कुणी लावली? इतके वर्ष सत्ता असून सुद्धा मुंबई का डेव्हलप नाही झाली? आता ह्या 5 वर्षात का कशी दिसते तुम्हाला मुंबई? म्हणून डेव्हलपमेंटचा विषय तुमचा नव्हता, पर्सेंटेजचा विषय तुमचा होता। आणि हे एक दरवेळेला आपण जे म्हणतो ना की सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी ही आपल्या ताब्यात राहावी, हा त्यांचा प्रयत्न आहे।